नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? रोज सकाळी उठल्यावर नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. मग तुम्ही आज हे हैदराबादचे जगप्रसिद्ध हैदराबादी बोंडा नक्की ट्राय करा. या बोंडाची खासियत अशी आहे की याला डाळ भिजवण्याची गरज नाही किंवा मिक्सरला वाटण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. फक्त 2 वाटी मैद्यामध्ये आपण हॉटेलसारखे कापसासारखे मऊ बोंडा अगदी 10 मिनिटात तयार करणार आहोत. चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण एका मोठ्या बाउलमध्ये घेणार आहोत 1 वाटी आंबट दही. लक्षात ठेवा, दही जेवढं आंबट असेल ना तितके आपले बोंडे छान जाळीदार बनतात. या दह्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा. आता हे दही आपल्याला चमच्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून सोड्यामुळे दह्यावर छान बुडबुडे येतील. बघा, दह्याला मस्त फेस आला आहे. आता यात आपण टाकणार आहोत 2 वाटी चाळलेला मैदा. सोबतीला टाकूया 1 छोटा चमचा जिरे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि भरपूर फ्रेश कोथिंबीर आणि 1 चमचा किसलेलं आलं. आता हे सगळं साहित्य आधी दह्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यात गरजेनुसार अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ जास्त घट्ट नसावं आणि जास्त पातळही नसावं. आता येते आपली सगळ्यात महत्त्वाची ट्रिक. या पिठाला आपल्या हाताने एकाच दिशेने कमीत कमी 3 ते 4 मिनिटे जोरजोरात फेटून घ्यायचं आहे. आपण जितकं छान फेटू ना तितकी पिठात हवा भरेल आणि बोंडा तेलात टाकल्या टाकल्या टम्म फुगेल. फेटून झाल्यावर हे पीठ फक्त 5 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं. 5 मिनिटे झाली आहेत आणि पीठ मस्त सेट झाले. दुसरीकडे मी गॅसवर कढईत तेल मध्यम गरम करायला ठेवलं होतं. तेल जास्त कडकडीत नसावं, नाहीतर बोंडा जळेल आणि आतून कच्चा राहील. आता बोंडा तेलात सोडतानाची दुसरी महत्त्वाची टीप बघा. दरवेळी बोंडा सोडण्याआधी आपला हात पाण्यात हलका ओला करून घ्यायचा. यामुळे मैद्याचं पीठ हाताला चिकटत नाही. आता पिठाचा असा गोळा हातात पकडायचा आणि अंगठ्या व बोटांच्या मधोमध दाबून तो तेलात सोडायचा. बघा, तेलात सोडल्या आपले हैदराबादी बोंडा कसे रसगुल्ल्यासारखे एकदम गोल वरी तरंगायला लागलेत. गॅस मध्यम ठेवून आपल्याला हा बोंडा झाऱ्याने सतत हलवत 4ही बाजूंनी छान सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायचं आहे. सतत हलवल्यामुळे बोंडाला सगळीकडून एकसारखा सुंदर रंग येतो. बघा, आपल्या बोंडाला किती कडक सोनेरी रंग आलाय आणि ते किती सुंदर गोल झालेत. आता हे गरमागरम बोंडा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.